अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, खोट्याची साथ धरू नको. जेव्हा तुझ्या मनापासून तू मला हाक मारतोस तेव्हा मी येतो. पण जे कोणी माझे नाव घेऊन चुकीचे व्यवहार करतात, चुकीच्या संपदा प्राप्त करण्यासाठी इतरत्र प्रयत्न करतात, ते माझ्यापासून आता दूर जातील. कारण मी त्यांना जवळ ठेवू इच्छित नाही. जे कोणी इतरांचा अपमान करतात आणि कुणाला कमी लेखतात तेही मी माझ्याजवळ ठेवणार नाही. बाळा, कोणी जर माझ्या नावाचा दिखावा केला किंवा माझ्या नावापुरतेच फक्त माझ्यापर्यंत आले आणि स्वतःच्या फक्त इच्छापूर्तीसाठी माझ्याजवळ आले तर मी त्यांना जवळ करणार नाही. आज हे माझे कडवे बोल तुला कठीण वाटत असतील, पण तुला ते खूप मोठी शिकवण देऊन जातील. जर शेवटपर्यंत हा संदेश तू ऐकलास तर सर्व काही योग्य वेळेवर तुला प्राप्त होईल. बाळा, उशीर होण्याआधी हे सर्व काही निश्चिंतपणे ऐकून घे. कारण मी तुझ्यासाठी कार्य करत असताना तुम्ही माझे बोल ऐकावे, त्यावर लक्ष केंद्रित करावे आणि आपल्या जीवनात जे काही सांगत आहे, जे मार्गदर्शन करत आहे त्यावर चालण्यासाठी तयार असावे, सज्ज असावे, अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. तुम्ही लाखोच्या संख्येने माझ्यापर्यंत येता, नामगजर करता, काही प्रयत्नही करता, पण खरोखर तुम्ही मनपूर्वक ते प्रयत्न करता का? तुम्हाला जे काही हवे आहे बस त्याच्यासाठी प्रयत्न करणे, यासाठी तुम्ही जीवनात आल्या नाहीत. या आयुष्यात तुम्हाला काही चांगले कर्म करायचे आहे, ज्यासाठी मी तुम्हाला इथे पाठवले आहे. बाळांनो, मी तुमचे संरक्षण निरंतर करतो, पण तुम्ही त्याच मार्गावर चलावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो, ज्या मार्गावर चालण्यासाठी मी तुम्हाला पाठवले आहे. जे काही या समाजात दयेचे पात्र आहेत त्यांना खरोखर तुम्ही मदत करता का? जेव्हा तुमच्या मदतीची हाक ते मारतात तेव्हा तुम्ही त्यांना मदत करता का? एखादा भुकेल्याला तुम्ही अन्नदान करता का? तुमचे आई वडील तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत, तुम्ही त्यांचे किती ऐकता, यावरही तुम्ही लक्ष केंद्रित करा. कधी कधी मी काही बोल तुमच्या आई वडिलांकडून तुम्हाला पोहोचवतो. जर तुम्ही त्यांचे बोल ऐकत असाल तर तुम्ही पुढे जाल, तुम्ही ते इच्छित प्राप्त कराल. कारण मी सर्वत्र आहे आणि तुमच्या मनात देखील आहे. कधी कधी मी तुमच्या मनातून तुमच्याशी बोलतो. माझ्या प्रिय बाळा, हा संदेश तुझ्यासाठीच आहे. शेवटपर्यंत याचे श्रवण कर, मनन कर, कारण हा तुझ्या मनावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आलेला माझा दिव्य संदेश मी तुला देत आहे. जर तू या दिव्य संदेशाला मनपूर्वक स्वीकार करशील तर तू माझा प्रिय बाळ आहेस. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. कारण आज मी तुझा मंत्र स्वीकार करणार आणि तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणार. तू ज्या ठिकाणी हरला आहेस त्या ठिकाणी मी तुला उंचावतो. तू ज्या ठिकाणी एकटा आहेस त्या ठिकाणी मी तुला सावरतो. ज्या ठिकाणी तुला माझी गरज आहे तिथे मी तुला शक्ती देतो, बळ देतो आणि तुझ्या इच्छा पूर्ण करतो. बाळा, माझे बोल कधी कधी तुम्हाला कडवे जरी वाटत असले तरी त्याचा स्वीकार करा. कारण ज्याप्रमाणे आई आपल्या लहान बाळाला संगोपन करत असताना त्याला काही कडू औषधीही देते, त्याचप्रमाणे माझे बोल आहेत. ते तुम्ही स्वीकार केल्यास तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही दुःखांचा, त्रासांचा सामना करावा लागणार नाही. तुम्ही योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्यास पात्र ठराल. बाळा, जसे मी माझे वचन तुम्हाला दिले आहेत की हम गया नहीं जिंदा है, तसे अनुभवही मी तुम्हाला देत असतो. त्याचप्रमाणे आज मला तुमच्याकडून काही वचन हवे आहे. जर तुम्ही त्यासाठी सज्ज असाल तर कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. होय देवा, मी वचन देतो. कधीही आपल्या वाणीत असत्यता येऊ देऊ नका आणि निरर्थक कुणाचाही अपमान आपल्या वाणीने करू नका. कारण पापे ही आपल्या कधीकधी कर्मातूनच नाही तर वाणीतूनही होत असतात. त्यासाठी जपणे सुरू ठेवा. स्वतःला आणि आपल्या पुढील पिढीला जपण्यासाठी तुम्ही हे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही माझे बोल ऐकत आहात आणि तुम्ही सहमत आहात तर होय देवा, मी सहमत आहे. मी खोटे बोलणार नाही
आणि मी जे कार्य करेल त्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक प्रयत्न सत्याचा असेल असे कमेंट्समध्ये लिहा. देवा व्यतिरिक्त तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद कुणीही या संपूर्ण ब्रह्मांडात तुम्हाला देऊ शकत नाही. देवाची दिव्य शक्ती सतत तुमच्या आजूबाजूला आहे. जर तुम्ही देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण मनापासून केले तर तुमची हार कुठेही होणार नाही. तुमचा विजय निश्चित केला जाईल. तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना यश येऊ लागेल. तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जे तुमच्या आनंदासाठी आहे. देव तुमचा आनंद वाढवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवत आहे. ते स्वीकार करा. आनंदी राहा, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. बाळा, मी तुझ्यासाठी न्याय करायलाच इथे उपस्थित आहे. ज्या लोकांनी तुमचे वाईट करण्याचा प्रयत्न केला आहे, तुमच्याशी खोटे नाटे बोलून तुमच्याजवळून काहीतरी घेण्याचा प्रयत्न केला आहे, पण ते हे विसरले आहेत की तू माझा भक्त आहेस आणि तू माझा प्रिय बाळ आहेस. माझ्या भक्तीत रममान हो, कारण तुम्ही जे काही करता ते देवापर्यंत पोहोचत आहे. तुमचे केलेले नामस्मरण असो किंवा तुम्ही ध्यान, काही साधना करत आहात, तुम्ही सेवा करत आहात, ती सर्व काही माझ्यापर्यंत, देवापर्यंत पोहोचवल्या जात आहे. बाळा, आज या माध्यमातून मी तुझ्याशी बोलत आहे. माझे बोल कधीकधी ऐकताना तुम्हाला काही अशा गोष्टी आठवू शकतात ज्या तुमच्या पूर्वकालात तुम्ही पाहिल्या आहेत. त्यात काही तुमच्यासाठी कठीण होते, पण आज मात्र तुमचे जीवन संपूर्णपणे परिवर्तित झालेले तुम्ही पाहत आहात, कारण तुम्ही देवाची खरी भक्ती केली आहे. त्यामुळेच तुम्ही आता आशीर्वादित झाला आहात. ज्या गोष्टींची तुम्ही वाट कित्येक वर्षांपासून पाहत होतात ते आज तुमच्याकडे देण्यात आलेले आहे, कारण ते देवाचे चमत्कार आणि आशीर्वाद आहे. ते एका वर्षावासारखे तुमच्यावर वर्षाव करत आहे. तुमचा आनंद वाढवला जात आहे. तुमची विपुलता, तुमची समृद्धी आणि तुमचे जीवन खूप काही उच्च स्तरावर पोहोचवल्या जात आहे. विनाकारण काही घडत नाही. तुम्ही काही चांगले कर्म केले आहे, त्यामुळे देव तुमच्यावर प्रसन्न आहे. बाळा, मी त्या प्रत्येक वाट चुकलेल्या बाळाला मार्ग दाखवू इच्छितो. आजचा हा संदेश त्या प्रत्येक तुमच्या आवडत्या व्यक्तींपर्यंत पोहोचवा, कारण हा संदेश एक तुमच्यासाठी दिव्य असू शकतो. कारण मी तुम्हाला यातून जो काही मार्ग दाखवत आहे तो तुम्हाला तुमच्या सच्च्या भक्तीपर्यंत नेणार आहे. तुमच्या हृदयातून निघणारी सच्ची भक्ती माझ्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही तुमचे जीवन उच्च स्तरावर आनंदित करू शकाल. कधीकधी काही मोहांमध्ये पडू नका, कारण मोह हे तुम्हाला कधीकधी फसव्या स्वरूपात आकर्षित करतात. जर तुम्हाला माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे आणि आपल्या कर्मावर विश्वास आहे तर अशा फसव्या गोष्टींपासून लांब राहा, कारण लोक तुमची फसवणूक करण्यासाठी इतरत्र आहेत. पण तुम्ही सावधान असावे. आपला सच्चाईचा मार्ग सोडू नका, कर्ममार्ग सोडू नका, आणि जे काही कर्म तुम्हाला प्राप्त आहे त्यातून जे काही यश तुम्ही प्राप्त करत आहात ते सर्वोत्तम आहे. प्रलोभने टाळा, कारण ती तुमच्यासाठी नाही. कारण त्यातून मिळणारा आनंद काही क्षणापुरता असू शकतो, पण त्यानंतर मात्र जे काही त्रास होतात ते तुम्ही भोगू शकत नाही. म्हणून मी आज तुम्हाला सावध करतो. मी तुम्हाला सुरक्षित ठेवतो आणि तुमच्यासाठी ज्या जागा उत्तम आहेत त्यांचा तुमच्यासाठी वापर करतो. जर तुम्ही तुमच्या इच्छांसाठी प्रयत्न करत आहात तर करा, कारण ते तुमच्यासाठी उत्तम असेल. तुमचा देव तुमच्या प्रयत्नांना यशस्वी करत आहे. तुम्ही आता मोठे यश प्राप्त करणार आहात आणि ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे, ताणतणाव दिले आहे, त्यांच्यासाठी न्याय केला जाईल. आजचा हा संदेश त्यांच्यासाठी आहे जे न्याय मागू इच्छितात. देवाकडे, गुरुकडे ते त्यांच्यासाठी न्याय मागतात, तर आता त्यांच्यासाठी न्याय केला जाईल. विश्वास ठेवा, चमत्कार अद्भुत आहेत, ते तुमच्यापर्यंत येत आहेत. जो कोणी चांगले कर्म करतो तो त्याला सतत आकर्षित करतो. त्याचे जीवन परिवर्तन होते आणि तो सुखद अनुभव घेतो. तुम्ही माझे प्रिय बाळ आहात, म्हणूनच आज मी आनंदाचा वर्षाव तुमच्यावर करतो आणि तुम्हाला सुखाने आनंदाने ठेवतो. माझ्या प्रिय बाळा,
काही वेळ गेली नाही असे मानू नका, कारण सर्व काही वेळ येत आहे ज्यात तुम्ही सुखाने आनंदाने पुढचा प्रवास कराल. मी तुम्हाला आशीर्वादित करतो की तुमचा पुढचा प्रवास खूप सुखाने आणि आनंदाने भरलेला असेल. निश्चिंत रहा. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवा. सर्व काही सुखाने पूर्ण होईल. तुमचे आयुष्य आनंदाने भरून जाईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.